खडकवासला धरणामधून 1 दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय। शहरामध्ये 1 दिवस रोटेशन पद्धतीने होणार पाणी कपात। पुणे महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर। नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोतलाडोह आणि कामठी खैरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा। हिंगणा तालुक्यामधील काही गावांमध्ये पाण्याची समस्या। 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। वर्ध्यामधील कारंजा घाटगे इथे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त। काही भागामध्ये 4 ते 5 तर काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा। नगरपंचायतीकडून पाणी पुरवठ्यासाठी 2 टँकरची व्यवस्था। छत्रपती संभाजीनगरमध्ये मे महिन्यात कमाल तापमान 40च्या पुढे। नाथसागरमधून सर्वाधिक बाष्पीभवन। 6 दिवसांचं पाणी 12 तासामध्ये संपलं। जायकवाडी धरणामध्ये 39% पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या मालेगावमधील मसलाखुर्द तलाव कोरडा ठाक। परिसरातील जंगली जनावरांचे पाण्यासाठी हाल। प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये तीव्र उन्हाच्या फटक्याने शेवग्याच्या उत्पादनामध्ये घट। अनेक शेतकऱ्यांची शेवग्याची झाडं वाळली। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नांदेड जिल्ह्यामध्ये 14 टँकरनी पाणी पुरवठा सुरू तर 40 विहिरींचं अधिग्रहण। नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचं आवाहन। मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या कोहना गावामध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। चंद्रपूर शहरातील अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई। 3 दिवस नळाला पाणी येत नाही। हंडाभर पाण्यासाठी टँकर जवळ नागरिकांची गर्दी।